आता जागा बघू, आता कुठतरी बॅग बिग ठेवू, स्ट्रेचिंग करू आणि जॉगिंग चालू करू आता आपण. कुठं करायची? तर आपण आलो वरतून खाली आलो आता, कारण घाबरू लागला. उगा रेकॉर्ड झाली ती गोष्ट. चला निघू आज आउट ऑफ. ती टेकडी आहे ना आपली, रस्ता इकडूनच असं बघ, इकडे जायला रस्ताच नाही ना. तळ काय करायचं? आणि इकडून आली कोण दिसू राहिले पाहिजे बघ, तिकडून चालले पाहिजे, दिसले का? म्हणजे तळ्यावर चालले का? ती खाली उतरलेलं पण तुला इकडून आलेलं आहे. तर चला, इकडचं कॅन्सल झालं, रस्ताच माहित नाही आपल्याला जायचं कसं आहे. आपलं रेग्युलर तर तिकडे जाऊ. तर आपण वरती चाललो होतो डोंगरावर, माग हे आहे सातारा परिसर. तर मागच्या वेळेस आलतो आपण, डे आपला तेव्हा चालू होता 30 का 35वा डे होता, तेव्हा आलतो एकदा. तर चला, संडेला आपल्याला काम आहे करणला, म्हणून आपण आज शनिवारी चालू. तर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू वरती. आता रस्ता पण, पहिले आपण आलतो उन्हाळ्यात, एवढं काय झाडं ते नव्हते. आता बघा, नाही आहे का नाही पुढं काही. आता झाडच झाडं. हायवे बघा सातारा परिसरचा. दाखवतो बघा, आतमधून जाऊ आपण. पुढं बघ, हे काय गवत, पावसाळ्याने गवत वाढले म्हणून थोडंसं रस्त्यात जास्त हे आलं. आपण थोडंसं उशीर झालं, नाही तर थोडंसं अंधार झालं ना तर अवघड आहे. तर मागच्या वेळेस आपण आलतो ना, तर याच ठिकाणी फोटो काढला होता आपण. सर आपण होतो. हे झाड कोणतं आहे बघा, वेगळं दिसतंय झाड. खोलच नाही, व्हाईट कलरचं आहे. इथं फोटो काढला होता आपण एक. तर चला वर. तर सगळे लोक वर गेले, आपण लेट चाललो म्हणून कोणी दिसत नाही. कोण नाही येत शेतकरी, कोण नाही येत. आहे ना रे, ते काय मागून आलं कोणतरी. बरं झालं
नाही तर वाटत होतं आपणच एकटोय. तर चला हिंमत आली. हिंमत आली, लोक नाही आले आता, हिंमत आली, लोक नाही, हिंमत आली. तर आपण वर आलो बघा. वर एकदम प्लेन सरफेस आहे आणि गवत आहे बघा, थोडं थोडं घास. तर इथं जर सीन बघायचं तुम्हाला, इथून बघा असं सीन दिसतो. हा सीन बघण्यासाठी 7 वाजता वरती यायला लागेल तुम्हाला हिवाळ्यात. तर चला आपण आलो टेंट लावू आता. टेंट लावून म्हणजे हात रोख आली काही. तेच ना मला. तर चला पुढं जॉगिंग करू. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. आता जागा बघू. आता कुठंतरी बॅग बिग ठेवू, स्ट्रेचिंग करू आणि जॉगिंग चालू करू. आता आपण कुठं करायची, पुढं आहे एक जागा. मागं कुठं गेली ती, आपण पुढे गेली ती. तर चला एकदा बघू, पुढं जाऊन येऊ. एवढा गवत तरी पळता येईल एवढ्या याच्यात तरी का नाही, एवढं काय मोठं नाही. तर चला कर बंद. तर पुढं जागा आहे का, मागच्याच कुठे गेलो का ना समोर अजून नाही. ही टेकडी अशी आहे त्याच्यावरती कळतच नाही आपण टेकडी आहे का नाही आहे. लय मोठा सरफेस आहे वरती. तर पुढची टेकडी बघा, एकाला एक जॉईन 2-3 टेकड्या आहेत त्या तिकडे बघा. तर चला आपण काय करू, इथं थांबू, इथं स्ट्रेचिंग करू आपण आणि त्याच्यानंतर जॉगिंग करू. जॉगिंग करायला इकडं पण रस्ता आहे आपल्याला, इकडं पण रस्ता आहे. तर चला आपला टेंट इथे टाकू. सात वाजले का. चला आणि हसलं ना तर प्लेन म्हणजे पाय पडत राहते. ओके बरोबर. पण कधी पण ऑफरोडिंग पण करायचं. ऑफरोडिंगने पण एक्स्ट्रा स्टॅमिना, म्हणजे जिथं नॉर्मल सरफेसवर आपल्याला जेवढी ताकद लावली त्यापेक्षा डबल ताकद अशा याच्यावर लागते, आज खालीवर सरफेसवर. तर मग ह्याने काय होतं, बॉडी बॅलन्स पण राहते आपली आणि स्पीड येते आपल्याला. तर चला वारं चालू आहे. तर चला आता काय करू, फुल बॉडी करू आपण जॉगिंग आता.
डायरेक्ट आलो आपण तो लोकेशन. तर आपण केले 1 ते 1.5 किलोमीटर जॉगिंग केली आपण. हिल ट्रेनिंग अशी नॉर्मल आपण 3-4 किलोमीटर आणि याचे अर्ध्याला अर्धा फरक असतो डायरेक्ट. जेवढी आपण नॉर्मल करतो त्यापेक्षा अर्धी जॉगिंग होते डायरेक्ट. त्याने काय होतं, आपण रनिंग करताना आपल्या पायामध्ये स्ट्रेंथ पॉवर येते. त्याच्यानंतर आपला रनिंग परफॉर्मन्स सुधारतो, पाय गळत नाही. आणि ब्रिदिंग सिस्टम एक असते ना, ते श्वास घ्यायचं लय पोरांना काय रनिंगमध्ये श्वास घेता येत नाही. ह्याने काय होतं, चढ उतार आणि खाली वर असल्यामुळे काय होतं, लवकर दम लागतो आणि तुमची ब्रिदिंग सिस्टम वाढते, स्ट्रॉंग होते. तर कधी पण हप्त्यातून एकदा हिल ट्रेनिंग करा तुम्ही. हिल ट्रेनिंगचे बेनिफिट 100% होते. तर चला आता स्ट्रेचिंग करू. आता दादा चालू प्रॅक्टिस रे. चला स्ट्रेचिंग झाली कंप्लीट आपली. आता तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता जायची तयारी करू. चला आता इथून परत खाली उतर नाही आपल्याला. इथून डोंगरा होते आपण, पण इथून खाली उतर नाही परत. हे बघा इथून सीन काय दिसतो, पूर्ण संभाजीनगरचा व्ह्यू आहे पूर्ण. तर चला खाली जाऊ. आता खालून आलतो आपण, इथून इथलचा सीन बघा. आणि हे पूर्ण जंगल आहे बरं. इथं सातारा परिसर आहे. नदी आहे, ते SRPF कॅम्प आहे पुढं, तो सगळं जंगल आहे. पूर्ण जंगल म्हणजे ते पहा नदी पाणी कशी खाली पडलं ना, समजणार सुद्धा नाही काय काय. सीन एकदम खतरनाक आहे बघा. पूर्ण जंगल, नॅचरल पूर्ण जंगल इथं. तर आपण आलो वरतून खाली आलो आता, कारण घाबरू लागला. उगा रेकॉर्ड झाली ती गोष्ट. तर चला काय होतं, पाय खाली वर टेकडी चढलं ना, भला इथून वर्कआउट कमी करा. काय होतं पण एवढं आहे, पाय जिकडे तिकडे टाकले ना, पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होती. पूर्ण बॉडी घेऊन जाते, व्यायाम होऊन जातो पूर्ण बॉडीचा. तर हप्त्यातून एकदा तरी हिल ट्रेनिंग करा.
रस्ता कुठे येतो बघा तुम्हाला दाखवतो चला. रस्ता आहे जोपर्यंत आपण जवळ येत नाही तोपर्यंत रस्ता दिसत नाही. तर आपण आलो रॉंग साईडनी. ओके इथून खाली जाणं लागेल आता आपल्याला तिकडून वरतून रस्ता होता आपण पण दुसऱ्या रस्त्याने खाली आलो आपण. आता इकडून हायवेवरून परत असं तिकडे रिटर्न जाणं लागेल आपल्या गाडी तिकडे पार्किंग केली आपण. इथून खाली उतरणं लागेल पण. तर इकडून आपण खाली उतरलो कारण भीत होता मी आणलं त्याला खाली. तुमचे कपडे हा हा मी घालून तुमचे कपडे